महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आलेत। संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। चैत्यभूमीवर दरवर्षी जनसागर उसळतो, याच पार्श्वभूमीवर दादर परिसरात काटेकोर वाहतूक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी आतापासूनच बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी वन वे वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर येते। देशभरातून 4 किंवा 5 डिसेंबरलाच दादर बुद्ध अनुयायी येतात, त्यामुळे दादरमध्ये 2 दिवसांपासूनच कडेकोट बंदोबस्त केला जातो। मुंबई वाहतूक पोलिसांकडून दादर, शिवाजी पार्क तसेच चैत्यभूमी परिसरामध्ये 3 दिवसांसाठी वाहतूक व्यवस्था लागू केली जाते। ही व्यवस्था 5 ते 7 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे। या ठिकाणी प्रचंड प्रमाणात बुद्ध अनुयायी येत असल्यामुळे वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांचं बारकाईने लक्ष असणार आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त तब्बल 450 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत। माहितीनुसार स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते हिंदुजा रुग्णालय हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, तर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून हिंदुजा रुग्णालय ते परिसरातील रहिवाशांना एस बँक जंक्शन कडून डावीकडे वळून पांडुरंग नाईक रोड मार्गे राजा बडे चौकापर्यंत जाण्याची देखील मुभा दिली गेली आहे। दरम्यान स्थानिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन देखील यावेळी केलं गेलं।